सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। चला तर मग आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावाकडचं असलेलं जंगलातलं मंदिर, जे मी तुम्हाला याआधी पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी तुम्हाला एक दिवस मंदिर नक्की दाखवेन। तर आज मी चालले होते मंदिर देवाकडे पाया पडायला आणि तुम्हाला खास मंदिर पण दाखवायचं होतं। तर आम्ही अशा वाटेने चाललो होतो। पहिल्यांदा आम्ही गाडीवर आलो, त्यानंतर आम्ही शेतावरनं खाली वाटेने देवाकडे चाललो होतो, म्हणजेच मंदिराकडे चाललो होतो। तर समोर चालले होते पप्पा आणि मी चालले होते त्यांच्या मागे मागे। रविवार असल्यामुळे मंदिराकडे भरपूर माणसं जात असतात देवदर्शनासाठी। तर हे बघा, त्या ठिकाणी आहे मंदिर आणि ही आहे बाजूची वनराई म्हणजेच जंगल, आणि ती खूप अशी घनदाट आहे आणि त्याच्या आतमधनं आपण जाणार आहोत मंदिराकडे। तर ही आहे मंदिराकडे जाताना लागणारी छोटीशी झुरी, ज्याला इकडे आमच्या इकडे न्हाणी असे नाव पाडले। तिला सगळी देवाची न्हाणी असे म्हणतात या झुरीला। आणि तिथं पाऊस पडल्यामुळे खूप सारं पाणी पण वाहत होतं, बघा कशा प्रकारे वाहत होतं, पाय एकदम स्वच्छ धुवून निघले होते। तर ही आहे देवाची न्हाणी आणि देवाला अभिषेक वगैरे घालण्यासाठी सर्व पाणी इथनंच नेलं जातं। उन्हाळ्यामध्ये देखील इथे वरती पाणी असतं आणि पिण्याचं पाणी देखील आम्ही तिथे वरती जाऊन भरत असतो। तर अशा प्रकारे ही न्हाणी इथून वाहत असते। तिथे जाऊन आम्ही प्यायचं पाणी भरतो, का तर तिथे कोणी जास्त ये जा करत नाही, वावर नसतो माणसांचा, त्याच्यामुळे तिथं पाणी जरा स्वच्छ असतं आणि इकडे सारखी माणसं येत जात असतात, त्याच्यामुळे इकडचं पाणी काही पिता येत नाही। पण ते शेतासाठी पण उपयुक्त आहे। ज्या दिवशी पाऊस पडत नाही त्या दिवशी आम्ही इथून पाणीसुद्धा शेतामध्ये सोडू शकतो असं। आणि बघा ही न्हाणी कशा प्रकारे वाहते ते, आजूबाजूला सर्व डोंगरच डोंगर आहेत। चला तर मग आता जाऊयात मंदिराकडे। आणि हे बघा किती दाट जंगल आहे, वेडीवाकडी फांद्या वगैरे, खूप अँटिक प्रकारचं जंगल आहे हे। आणि आता आपण याच जंगलातून जाणार आहोत मंदिराकडे। तर या ठिकाणी अशी वाटे पाऊलवाट आणि या ठिकाणावरून आम्ही आतमध्ये जातो। तर तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे वाट येते आणि आजूबाजूला आहेत शेतीची वावरं। वेलीचं झाड पूर्ण जंगलावर पसरल्यामुळं पूर्ण ते अशा वेलींची झाडं दिसतात आजूबाजूला। खूप सुंदर असं जंगल, लांबून पण खूप सुंदर दिसतो आणि जवळ आल्यावर तर खूपच भारी वाटतं। पावसामुळे सगळीकडे पाणी आणि चिखल झाला होता। तर याला आम्ही असेच वन किंवा वनातून किंवा बनातून असं वगैरे म्हणत असतो की वनातून जायचंय, बनातून जायचं, नाही का। 8 दिवस पावसाने खूप सारा धुमाकूळ घातला होता, पण आज खूप चांगलं ऊन पडलं होतं, पूर्ण आभाळ असं एकदम पांढरं शुभ्र झालं होतं। चला तर मग आता सुरुवात करूयात मंदिराकडे जाण्याची। आणि आता मी अशा प्रकारे चालले आहे, इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। आणि आजूबाजूची झाड बघा, हा वेल सगळीकडे पसरला आहे, त्याच्यामुळं पूर्ण सगळीकडे हिरवंगार आणि असं वेलींचं जंगल दिसतंय। तर इथून आतमध्ये जायचा रस्ता आहे। तुम्ही आतमध्ये पण जंगल बघा, कशी झाडं वगैरे, पण पाऊलवाट माणसाला जाण्यासाठी ती जाऊन येऊन अशा प्रकारे झाली आहे। एकदम निसर्गरम्य असं हे मंदिर आहे। हे मंदिर शेताच्या बाजूलाच आहे, दाट जंगलाच्या कुशीत वसलेलं आहे। शहराच्या गोंगाटापासून दूर असलेलं हे ठिकाण मनाला खूप शांतता देतं। इथलं वातावरण इतकं प्रसन्न आहे की आल्यावर सगळा थकवा आणि ताण क्षणात नाहीसा होतो। मंदिराच्या बाजूने वाहणारी ती तुम्हाला दाखवली ती सुंदर झुरी देखील आहे। आजूबाजूची हिरवाई मनाला एक वेगळाच आनंद देते। अशा ठिकाणी आल्यानंतर निसर्गाचं खरं सौंदर्य आणि देवाचं अस्तित्व दोन्ही एकाच वेळी अनुभवायला मिळतं। तर आतमध्ये जाण्यासाठी ही अशा प्रकारची पाऊलवाट आहे आणि आता जवळच मंदिर देखील आहे। आणि या पाऊलवाटेने माणसं सहसा चप्पल काढूनच जातात, अनवाणी जातात, त्यामुळे चालायला वेळ लागतो। आणि मी देखील अनवाणीच चालले आहे, कारण का या जागेला आम्ही देवाची जागा अशी मानतो, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणाहून चप्पल काढून किंवा हातात घेऊनच
देवाकडे जात असतो. तर आमच्या मंदिराकडे अशा प्रकारची वनराई आणि जंगल आहे आणि ही अशी एक छोटीशी पाऊलवाट देखील आहे. मोठा रोड देखील आहे पण त्या रोडने लांब पडलं असतं, त्यामुळे मी तुम्हाला या शॉर्टकट रोडने दाखवत आहे. तुम्ही बघू शकता तिथे पण पाणी दिसते तुम्हाला. वरनं एक छोटीशी एकदम झरे फुटलेली झुरी वाहत येते, त्याचं पाणी पसरले, पण ते पायाला एकदम असं इतकं थंड पाणी आहे ना, फ्रीजसारखं डायरेक्ट. खूप निसर्गरम्य वातावरण आहे आणि पाणी आणि वाहणारी झुरी बघा, एकदम छोटीशी झुरी आहे पण खूप मस्त दिसते ते. अशा प्रकारे खाली अशी वाहत येते. आणि तर हे बघा, इथे कोणतेही बांधकाम न करता दगडे रचून ठेवलेल्या पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यावर चढून गेलो की आपल्याला मंदिराचं दर्शन होतं. चला तर मग आता वर जाऊयात. तुम्ही बघू शकतायत आपण त्या पाऊल वाटेने अशा प्रकारे इथनं वर आलो आहे. आणि हे बघा, इथे बसायला एक सुंदर असं बाकडं आहे, जे की असं वाटतं झाडांचं बनवलेलं आहे, पण ते आपण ते सिमेंटमध्ये बांधलेलं असते. आणि अशा प्रकारे आपण पोचलो आहोत मंदिराच्या आवारात. तर हे बघा, मंदिरासमोर हे खूप मोठं आंब्याचं झाड आहे आणि त्याच्या खाली खूप मोठा एवढा असा पॅसेज बनवला आहे माणसांना बसण्यासाठी, मुलांना खेळण्यासाठी वगैरे, लहान मुलांसाठी, मोठ्या माणसांसाठी. आणि खूप मस्त वाटतं या झाडाखाली बसून. आणि या झाडाला आंबे पण खूप गोड लागतात. तरी इकडं पाऊस वगैरे आला तर माणसांच्या सुरक्षतेसाठी बनवलेलं आहे. आणि आमच्या इथे एक नसून 2 मंदिर आहेत. तर ते मुक्तेश्वराचं मंदिर आहे आणि हे वनदेव, आमच्या देवाचं नाव आहे वनदेव मंदिर. व माणसं पण आलेली आहेत देवाकडे. आणि हे मुक्तेश्वराचं मंदिर आहे. हे आहे आमचं कुलदैवत आणि आमचं शेतावरचं असलेलं मंदिर. आमच्या गावात मंदिर नाही, पण आमच्या शेतावर हे खूप मस्त आणि सुंदर मंदिर आहे. तर त्या ठिकाणी तिथे पालखी ठेवली आहे आणि मंदिरावर एक छोटंसं मधमाशांचं हे बसलेलं देखील तुम्हाला दिसत असेल. हे बाजूला चाफ्याचं झाड आहे आणि आतमध्ये दिसतोय तो मंदिर मागे. तर माझं दर्शन घेऊन झालं होतं आणि पप्पांचं देखील झालं होतं, त्यामुळे आता आम्ही निघालो होतो घरी जायला. चाललो होतो आम्ही घरी अशा प्रकारे. आणि हे बघा मागे बघा आता वनराई कशी दिसेल. मी थोडंसं वर गेलं ना की ते पूर्ण वरनं जंगल पूर्ण असं क्लिअर दिसतं नाही का. तर अशा प्रकारचं वातावरण होतं, आभाळ वगैरे, आणि खूप मस्त वातावरण झालं तर ऊन पडल्यामुळं, कारण खूप दिवस पाऊस पडत होता त्याच्यामुळं. तर अशा प्रकारे आम्ही आलो घरी. आणि घरी आल्यावर बघितलं तर रॉकी बघा कशा प्रकारे दारात बसलाय. काय रॉक्या? कारण त्याला पण खूप थंडी वाजत असते पावसामध्ये, त्याच्यामुळं. आज आमच्या गावात एक अतिशय आनंदाचा आणि भक्तिमय सोहळा अनुभवायला मिळाला. आमच्या गावातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. या पालखीत विद्यार्थ्यांनी साकारलेले विठ्ठल रुक्मिणीचे रूप, त्यांच्या हातातील टाळ, मृदुंगचा गजर आणि विठ्ठल विठ्ठल या नामघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं. विद्यार्थ्यांनी केलेली प्रत्येक तयारी मनापासून दिसत होती. त्यांचे पारंपरिक पोशाख, शिस्त, उत्साह आणि भक्ती पाहून खूप छान वाटलं. एवढ्या लहान वयात आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची जपणूक करतात हे पाहून मन भरून आलं. अशा कार्यक्रमांमुळे आपल्या संस्कृतीबद्दल प्रेम निर्माण होतं आणि पुढील पिढीपर्यंत आपल्या परंपरा जिवंत राहतात. तर आता आपण या पालखीचा आनंद घेऊया. माझे जाते गे फिरते जाते सुंदर माझे जाते फिरते देवा
वा विठ्ठला माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तर अशा प्रकारे पालखी आमच्या गावातून बाहेर गेली. तर रात्री बघा पिल्लू कशा प्रकारे चुलीपुढे पुढे बसली आहे ते. आणि आता ही भाजी मला बनवायची होती, तर त्यासाठी पीठ वगैरे कालवून ठेवलं होतं. आणि या भाजीचं नाव मी तुम्हाला आता सांगणार आहे. आज मी रात्रीच्या जेवणासाठी एक पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण रानभाजी तयार करत आहे. पहिल्या नजरेत ही पानं अळूची वाटू शकतात, मात्र ही अळूची पानं नाहीत. ही आहे रुखळाची भाजी. रुखळाची पानं दिसायला अळूच्या पानासारखी असली तरी त्यांच्यात स्पष्ट फरक आहे. ही भाजी जमिनीवर उगवत नाही, ती प्रामुख्याने झाडांच्या फांद्यावर वाढते आणि जंगलात आढळते. ही रानभाजी आमचे बाबा जंगलातून घेऊन आले होते. गावाकडच्या भागात अशा अनेक रानभाज्या आजही आवडीने खाल्ल्या जातात. त्यांची चव वेगळी असून त्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहेत. आज या रुखळाच्या पानापासून मी अळूच्या वड्यांसारख्या वड्या तयार करत आहे. तयार झाल्यावर देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. ही रानभाजी तुम्ही कोणी खाल्ली आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही भाजी आपण जशी आळूची भाजी बनवतो तशाच प्रकारे बनवली जाते आणि खूप चविष्ट देखील लागते. तर अशा प्रकारे मी या पानांच्या वड्या बनवून घेतल्या आहेत. खूप छोटी छोटी पानं असल्यामुळे त्या छोट्या छोट्या साईजमध्ये बनल्या आहेत. तर आता सर्व वड्या बनवून झाल्या आहेत आणि आता आपण या चुलीवरती शिजत घालणार आहोत. या आपण चुलीवर वाफेवर शिजवणार आहोत. तर ते कसं ते मी तुम्हाला आता दाखवते. तर पाण्याचा टोप घेतला आहे आणि त्यात थोडंसं पाणी गरम केलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये किसणी ठेवली आहे, जेणेकरून ते वड्या आपल्या पाण्यामध्ये बुडायला नको त्यासाठी.
तर अशा प्रकारे किसणी ठेवली आहे, त्याच्यावरनं ही वड्यांची चाळण ठेवली आणि त्यानंतर त्याच्यावरनं आपण एक ताट ठेवणार आहोत, जेणेकरून ते दबून राहील आणि वाफ पॅक होईल. आणि यानंतर आपण टोपावर एक मोठं भांडं परात ठेवली आहे आम्ही आणि अशा प्रकारे आता त्या शिजण्यासाठी ठेवल्या आहेत. आणि एका साईडला शिजतोय भात, तर त्यात पण पाणी थोडं जास्त झाल्यामुळे ते तसं दिसत होतं. आणि अशा प्रकारे आम्ही आता वड्या शिजत घातल्या आहेत. त्या शिजल्यावर मी तुम्हाला दाखवते त्या कशा प्रकारे शिजलेत ते. तर अशा प्रकारे आम्ही 1-2 तास वड्या चांगल्या प्रकारे शिजवून घेतल्या आहेत, ते पण चुलीवर. आणि आता आपण बघणार आहोत त्या शिजल्यात की नाही, त्यासाठी आपल्याला त्या उचकायच्या आहेत. तर बघा वाफ कशा प्रकारे बाहेर येते आणि वास खूप मस्त येतो, कारण का त्या शिजल्या असणार आहेत. अशा प्रकारे मम्मीने ते ताट काढून घेतलं आणि आता आम्ही एक वडी बाहेर काढणार आहोत. अशा प्रकारे हे पातवड बनले आहेत रुखळाच्या भाजीचे. मम्मीला सांगितलं एका साईडचा काढतो म्हणून. आणि खूप छोटी पानं असल्यामुळे ते बनवायला थोडंसं अवघड होतं, पण तशाच प्रकारे ते बनवलं. आणि ते जास्त गरम असल्यामुळे तो पातवड उचकला. तर अशा प्रकारे भाजी शिजली होती पूर्ण वाफेवर आणि मी ती खाऊन बघत होते, खूप मस्त लागत होती. आणि तर मस्त तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.